श्री स्वामी समर्थ. मी प्रांजली. 10 नोव्हेंबरला आहे धनत्रयोदशी म्हणजेच धनतेरस. धनत्रयोदशी हा सण, हा दिवस 3 गोष्टींसाठी, 3 पूजेंसाठी अतिशय महत्त्वाचा मानला जातो. सर्वात पहिलं म्हणजे धन्वंतरी देवतेची पूजा, दुसरं म्हणजे माता लक्ष्मीची धनाची पूजा आणि तिसरं म्हणजे यमदीपदान. या ज्या 3 गोष्टी आहेत त्या अतिशय महत्त्वाच्या मानल्या जातात. तर बघा, धन्वंतरी देवतेची पूजा जी आहे ती आपण ते आयुर्वेदाचे सर्वात मोठं धन म्हणजे आपलं आरोग्य आहे. आपल्याला उत्तम आरोग्य प्राप्त व्हावं, आपल्याला आपल्या कुटुंबियांना, यासाठी आपण धन्वंतरी देवतेची पूजा करतो. आणि दुसरं म्हणजे माता लक्ष्मीची अर्ध्या मिनिटाची, 1 मिनिटाचं तुम्हाला एक कथा सांग. यातून काय होतं की आपल्यामध्ये बघा एक पॉझिटिव्हिटी येते. ते आपण का करतोय हे जर आपल्याला कळालं ना, आपण अजून उत्साहाने करतो आणि त्याचे लाभ आपल्याला मिळू लागतात. फक्त सगळेजण करतायत म्हणून करायचं असं नाही. त्या मागचं कारण आपण जाणून घेतलं ना की नक्कीच आपल्याला तो करण्याचा अजून हुरूप येतो, अजून उत्साहाने आपण तो सण साजरा करत असतो. अगदी 1 मिनिटाचा आहे, नक्कीच ऐका बरं. माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांच्या संदर्भात एक कथा सांगितली जाते. एकदा भगवान विष्णू मृत्यूलोकी जात होते. त्यावेळी लक्ष्मींनी त्यांच्या सोबत जाण्याचा आग्रह केला. त्यांनी माता लक्ष्मीला मी सांगीन तसे वागशील तरच मी तुला घेऊन जाईन असे सांगितले. त्यावेळी माता लक्ष्मी तयार झाल्या आणि दोघे भूमंडलावर पोहोचले. भगवान विष्णू यांनी यापुढे तू आता मी परत येईपर्यंत येऊ नकोस असे माता लक्ष्मी यांना सांगितले आणि ते दक्षिण दिशेकडे जाऊ लागले. लक्ष्मींनी विष्णू यांनी दिलेला शब्द मोडला. त्यांचा पाठलाग करता करता त्या एका शेतात पोहोचल्या. तेथील पिवळ्या फुलांनी त्यांचे मन मोहित केले. त्यांनी त्याचा शृंगार केला. त्यानंतर त्या उसाच्या शेतात पोहोचल्या. तेथे ऊस तोडून त्यांनी खाल्ला. भगवान विष्णू परत येत असताना त्यांना लक्ष्मी माता शेतात दिसल्या. शेतातल्या शेतकऱ्याच्या मेहनतीची कमाई तोडून खाताना पाहिल्यामुळे भगवान विष्णू क्रोधित झाले. त्यांनी लक्ष्मी मातेला श्राप देत ते क्षीरसागरातून निघून गेले. 12 वर्षांचा शेतकऱ्याकडे राहण्याचा तो श्राप होता. त्यामुळे लक्ष्मी माता शेतकऱ्याकडे राहू लागली. लक्ष्मी मातेच्या वास्तव्यामुळे त्या शेतकऱ्याच्या घरात सुख, समृद्धी, समाधान, पैसा, अडका, संपत्ती सगळं काही आलं. 12 वर्षानंतर जेव्हा माता लक्ष्मीला नेण्यासाठी भगवान विष्णू आले त्यावेळी शेतकरी लक्ष्मी मातेला जाऊ देत नव्हता. त्यावेळी त्यांनी लक्ष्मी ही चंचल आहे, ती कधीच एका ठिकाणी थांबू शकत नाही असे त्या शेतकऱ्यास सांगितले. पण तरी देखील तो शेतकरी लक्ष्मी मातेला सोडण्यास तयार नव्हता. अखेर माता लक्ष्मीने त्या शेतकऱ्याला सांगितले, उद्या तेरस आहे, उद्या आपलं घर स्वच्छ कर, रात्रीच्या वेळी एक तुपाचा दिवा लाव, माझी पूजा कर, तांब्याच्या भांड्यात पैसे ठेवून त्याचीही पूजा कर. तुला मी त्यावेळी दिसणार नाही, पण माझ्या या पूजेमुळे तुझ्या घरात अखंड संपत्ती, सुख, ऐश्वर्य राहील. त्या दिवसापासून धनत्रयोदशी म्हणजेच धनतेरस म्हणून हा दिवस साजरा केला जातो. वर्षभर कोणतेही आर्थिक संकट येऊ नये, घरात पैसा अडका असावा, यासाठी ही पूजा अत्यंत महत्त्वाची मानली जाते. त्याचबरोबर या दिवशी रात्री यमदीपदान ही खूप महत्त्वाचं मानलं जातं. आपल्या घरात कधीही अपमृत्यू होऊ नये किंवा कोणतंही असं संकट येऊ नये, यमदेवतेला प्रसन्न करून घेण्यासाठी. बघा, मृत्यू हा तर प्रत्येकाला अटळच आहे, पण ते आपलं एक वय झाल्यानंतर वगैरे, पण मध्येच ॲक्सिडेंटमध्ये किंवा आजकाल लोक वेगवेगळं काही करून जीव देतात, तर त्या तसं काही होऊ नये म्हणून यमदीपदान सुद्धा अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. यमदीपदान कसं करावं याबद्दलचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आलेला आहे, तो तुम्ही बघू शकता आणि त्या पद्धतीने नक्की यमदीपदान करा. आणि ज्या वेळेत सांगितलं आहे त्याच वेळेत, त्या व्हिडिओमध्ये जसं सांगितलं आहे त्या वेळेनुसार करायचं आहे. त्याचबरोबर या धनत्रयोदशीच्या दिवशी जर आपण कोणतीही वस्तू खरेदी करू तर ती 13 पटीने जास्त त्याचा लाभ होत असतो, त्यामध्ये वाढ होत असते असं म्हटलं जातं. म्हणजे काय वाढ होते म्हणजे काय, समजा आता आपण काही घेतलं तर म्हणजे वर्षभर आपण समजा मागच्या वर्षी काहीच घेतलं नाही, या दिवशी घेतलं तर वर्षातून म्हणजे असे 13 आपल्याला चान्सेस मिळतात, योग येतात की आपण जास्तीत जास्त त्या वस्तू किंवा वेगवेगळ्या वस्तू खरेदी करू लागतो. म्हणजेच काय की आपल्या घरामध्ये समृद्धी येते. यासाठी हा दिवस महत्त्वाचा मानला जातो. आता पूजा कशी करायची आहे तर बघा, अगदी साध्या सोप्या पद्धतीने सांगणार आहे, खूप काही तामझाम नाही.
काय असतं ना, शेवटी आपला भाव महत्वाचा असतो, आपली भक्ती महत्वाची असते. तुम्ही खूप मोठी पूजा मांडणी केली, पण ती पूजा करत असताना, सेवा करत असताना तुमचं मन नसेल, तुमचा भाव नसेल, तर त्याला काहीही अर्थ नाही. अगदी तुम्ही साधं पाटावर पूजा करा, पण श्रद्धेने करा. तुम्हाला नक्कीच या ज्या सगळ्या माता लक्ष्मीने दिलेले आशीर्वाद आहे ना, ते प्राप्त होतील. इथे काय महत्वाचं असतं, आपला भाव, आपली श्रद्धा, आपली भक्ती महत्वाची असते. आता या दिवशी काय करायचं आहे, एखादा पाट किंवा एखादा चौरंग घ्यायचा आहे, त्याच्यावर लाल वस्त्र आपल्याला अंथरायचं आहे. त्या चौरंगाच्या किंवा पाटाच्या खाली सुरुवातीला स्वास्तिक काढून घ्यायचं, त्याच्यावर हळदी कुंकू टाकायचं आणि त्याच्यावर आपल्याला हा पाट किंवा चौरंग ठेवायचा आहे. त्यानंतर कलश स्थापना करायची आहे. थोडंसं तांदूळाची रास ठेवायची, त्याच्यावर एक तांब्याचा तांब्या ठेवायचा, त्याच्यामध्ये पाणी, त्या पाण्यामध्ये हळद कुंकू अक्षदा, त्यानंतर एखादं लाल फूल आपल्याला टाकायचं आहे, सुपारी, 1 रुपयाचं नाणं, त्याच्यावर आंब्याचे डहाळे म्हणजे आंब्याचे पानं किंवा नागवेलीचे पानं ठेवायचे आणि त्याच्यावर एक नारळ ठेवायचा. हा झाला आपला कलश. तुमच्याकडे धन्वंतरी देवतेचा फोटो असेल तर तो फोटो पण ठेवायचा आहे, कारण धन्वंतरी देवतेच्या पूजेसाठी हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जातो. आणि धन्वंतरी देवतेचा फोटो नसेल तर आपल्याला धन्वंतरी देवता म्हणून थोडेसे तांदूळ ठेवायचे, 2 नागवेलीचे पानं ठेवायचे, त्याच्यावर तांदूळ ठेवायचे आणि त्याच्यावर एक सुपारी ठेवायची, धन्वंतरी देवता स्वरूप मानून. त्यानंतर माता लक्ष्मीचा आपल्याकडे फोटो असेल तर तो फोटो ठेवायचा आहे. फोटो नसेल तर मूर्ती असेल तर मूर्ती ठेवायची आहे. तीही नसेल तर आपण सुपारी ठेवू शकतो किंवा आपल्याकडे जर श्रीयंत्र असेल तर आपण श्रीयंत्र सुद्धा ठेवू शकतो. आणि या दिवशी आपण कुबेर देवतेची सुद्धा पूजा करू शकतो. त्यामुळे 1-2 विड्याचे पानं ठेवायचे, त्याच्यावर एक कुबेर देवता म्हणून सुपारी ठेवायची. फोटो नसेल तर परत त्याच्या बाजूला दुसरे 2 विड्याचे पानं ठेवायचे, त्याच्यावर माता लक्ष्मी आपल्याला ठेवायचे आहेत. मी तुम्हाला सांगितलं त्यापैकी जे काही असेल तर ते. परत 2 विड्याचे पानं ठेवायचे, त्याच्यावर कुबेर भगवान आपल्याला सुपारी किंवा तुमच्याकडे असतील फोटो मूर्ती किंवा कुबेर यंत्र तर ते ठेवायचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, सर्वात अगोदर आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे. 2 विड्याचे पानं ठेवायचे, त्याच्यावर थोडेसे तांदूळ आणि गणपती बाप्पा स्वरूप एक सुपारी ठेवायची किंवा आपले गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर ती सुद्धा आपल्याला सर्वात अगोदर ती ठेवायची आणि नंतर हे पूजन बाकीचं करायचं आहे. आता या सगळ्यांना स्नान घालून घ्यायचं, हळद कुंकू वगैरे सगळं लावून घ्यायचं आहे. धूप दीप पुष्प, एक तेलाचा दिवा लावायचा आहे सुरुवातीलाच आणि एक तुपाचा दिवा सुद्धा लावायचा आहे. माता लक्ष्मीची पूजा करत आहोत, तुपाचा दिवा नाही असं शक्यच नाही, त्यामुळे तुपाचा दिवा लावायचा आहे. खूप साऱ्या पणत्या लावायच्या आहेत, भरभरून असे फुलं, माता लक्ष्मीला गजरा वगैरे या सगळ्या गोष्टी ठेवायच्या. याच बरोबर आपल्याला 5 सुगडे ठेवायचे आहेत, 5 बोळके ठेवायचे आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्याला अखंड धान्य ठेवायचं आहे. अखंड म्हणजे काय बघा, की आपण त्याच्यामध्ये गहू, ज्वारी, त्याचबरोबर हरभरे जे फोडले, ज्याची डाळ बनवलेली नसते, जे अखंड असतं, अखंड मूग वगैरे असं आपण हे अखंड एका ह्याच्यामध्ये, धणे, या पद्धतीने आपल्याला हे सगळे, तुमच्याकडे 7 बोळके असतील तर 7, याच्यामध्ये सप्तधान्य 5 असेल तर पंचधान्य या पद्धतीने ठेवायचं आहे. या सर्वांना सुद्धा हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे, नमस्कार करायचा आहे. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये किंवा घरामध्ये पैसे नसतील तरी थोडेसे बँकेतून पैसे आणून धनाची सुद्धा पूजा करायची आहे. माता लक्ष्मीच्या समोर पैसे, त्याचबरोबर चेंज सुद्धा ठेवायचे आहे. चेंज म्हणजे जे सिक्के रोकडे असतात ना, कॉइन्स, ते सुद्धा ठेवायचे आहेत. याच्यामध्ये माता लक्ष्मी जास्त असते असं म्हटलं जातं, त्याच्यामुळे कॉइन्स आणि नोटा ह्यांचीही आपल्याला पूजा करायची आहे. आणि तुमच्याकडे जे काही सोनं वगैरे असेल तर त्याची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे. अगदी साधी सोपी अशी पूजा करायची आहे. अशीच मांडणी असावी, तशीच मांडणी असावी, काही नाही. तुम्हाला यथाशक्ती ज्या तुमच्या वेळेला जसं शक्य होईल तशी करा, त्या पद्धतीने पूजा करा. आपण इकडे बघतोय तिकडे बघतोय तशीच करतोय तशीच, पण त्याच्यामध्ये मग आपलं लक्षच नाही की आपण काय करतोय. असं करू नका. आपल्या मनाने व्यवस्थित जशी जमते तशी पूजा मांडणी करा, पूजा करा. त्यानंतर आपल्याला या दिवशी धण्याचा आणि गुळाचा नैवेद्य दाखवायचा आहे. धण्याचा गुळाचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि थोडासा का होईना हा जो नैवेद्य आहे तो आपल्याला सर्वांनी त्यानंतर खायचा आहे. त्याचबरोबर या दिवशी आपल्याला विष्णू सहस्त्रनामाचं आवर्जून पठण करायचं आहे. त्याचबरोबर 16 वेळा आपल्याला श्री सुक्तमचं पठण करायचं आहे. 16 वेळा शक्य नसेल तर कमीत कमी 3 वेळा तरी श्री सुक्तम म्हणण्याचा प्रयत्न करा. आणि सकाळी आणि संध्याकाळी, सकाळी उठल्यानंतर आणि संध्याकाळी दिवे लागणीला मोबाईलवर किंवा टीव्हीवर या दिवशी आपल्याला विष्णू सहस्त्रनाम आणि श्री सुक्तम अवश्य ऐकायचं आहे. तर या पद्धतीने साधी सोपी आपल्याला
धनत्रयोदशीची धनतेरसची पूजा करायची आहे। अगदी आनंदाने पूजा करा। थोडंसं इकडे तिकडे झालं तर काही नाही, आपला भाव महत्वाचा आहे। आणि यमदीपदान आवर्जून करा आणि धन्वंतरी देवतेला सुद्धा आपल्या कुटुंबाच्या संपूर्ण आरोग्यासाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे। श्री स्वामी समर्थ।